Like, comment, and subscribe. नमस्कार. आमच्या शेतामध्ये हे भात बी पेरायचं आहे. ते आम्ही नीटवाट करून स्वच्छ करून भात नेतो. विकत आणण्याप्रमाणे घरातलं बी चांगलं काढून ठेवतो आम्ही आणि शेतात पेरतो. त्याला खत पाणी घातलं की चांगलं येते. आणि आमच्या शेतात पाणी आहे. पाण्यामध्ये हे बी चांगलं येते. पाण्याचं रोप आहे आणि ते रोपासाठी बी टाकावलं आम्ही. रोपा 1 महिन्यात ही तरू येते लावायला आमचं रोपच आहे. हे भाताचं नाव दप्तरी महान दप्तरी आहे. 1100. हे भाताचं नाव 1100 आहे. आणि हे आता हे म्हणजे सगळं भात आल्याच्या नंतर लेट नाही येते. 1 महिन्यानंतर लेट नाही येते हे भात. खायला पण चांगला आहे. तांदूळ याचा 100 रुपये किलो जाते आणि खायला चव भात आहे. हे असं स्वच्छ वारं देऊन भात न्यायला लागते बघा. आम्ही एकच भात आणत ते घरचंच बी चांगलं काढून ठेवतो. त्याच्यामुळे पीक चांगलं येते आणि भाताला हे पण येते. भात चांगलं राशीला भात बी होते. पिकाला होते. अनेक वेळा मारायचं आणि सेंद्रिय खताचा जास्त वापर करायचा. रासायनिक खत कमी घालायचं. त्याच्यामुळे पीक चांगलं येतं. झोपाला पण चांगलं पडते असं. आणि भात उंच येते आणि जनावरांचे पिंजार बी मिळते. चारा मिळते आणि सगळ्यात लेट येते. हे असं वारं देऊन भात हे जाते. मी काढते वेळी वेगळं काढायला लागते आम्हाला. भात मळण्याची मळायच्या अगोदर भात मळायचं नाही आणि शिळं भात ठेवायचं नाही. पहिला भात ठेवायचं नाही. ताजी ताजी मळणी काढून ठेवायला लागते पिकाला बी पेरायला. शिळ्या भाताचं होत नाही. उगवत नाही ते पीक. एक आणि एक दाणा उगवतोय. ह्याला आता औषध पाणी काय लावायला लागत नाही. घरचं आहे आणि विकत आणलेल्याला औषधं लावतात. तसं नाही घरचं आहे सगळं. ठीक आहे.